चंद्रदीप नरके आपल्या एखाद्याला काय जरी झालं तरी आपल्या इकडे येतात हे करून किंवा एखाद्याला मयत कळालं तरी बिहून त्यांच्या घरात गटकावर बसून असे जातात. बारीक सारी गोष्टीला सुद्धा आहेत हा ते? आहेत बारीक सारी गोष्टीला आहेत. बर मग आता जिल्हा परिषद कसं कसं काय काय करायचं ठरवलंय सर? ते काय हॅलो. हा हे बघा, आमदार साहेबांनी आमचा धामणी प्रकल्प वगैरे काढला होता. हा धामणी कळीसांद्रे तेला चालना देऊन आता एक स्टीमशिप आणि त्या तलावामध्ये तुंबलेला आहे. आणि मातीची धरणं वर जी घालायला लागते बंद केले ती आता औंधा बंद केल्याने पाणी खाली वाहतंय. हा म्हणजे ते मार्गस्थ झालंय पूर्ण झाल्यात जमा आहे. म्हणजे एकंदरीत चंद्रदीप नरके जी भूमिका घेतील ती त्याबरोबर तुम्ही असणार? आम्ही आणि बघा, जिल्हा परिषद सदस्य आता जे दिलेले आहेत हा. त्या म्हणजे एवढं त्यांचं हे आहे. मला वाटतं त्यांचं आता ते त्यांचा मालक झाला, त्यांचा सासरे झाले, म्हणजे सासू झाली, सर्जेराव पाटील, सुभाष पाटील सर्जेराव पाटील वगैरे. आणि आता जे सदस्य दिलेले आहेत आता तिने 10 वर्ष तिथलं कळ्याचं म्हणजे सरिता पाटील. हा सरिता पाटील हा. सदस्यपद भोगले, सरपंच पद भोगलेलं आहे तिने. हा. परत दुसरी गोष्ट, आता सर्जेराव पाटलांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर साहेब आमच्याकडे तुम्हाला सांगतो अगदी म्हणजे वाळलेल्या ह्या दिवसात सगळं नदीत आम्हाला खड्डं वगैरे असं मारायला लागायचं. पाणी नव्हतंच आम्हाला. तर आत्ता सध्या म्हणजे अलीकडं 2017 पासून तिने धरण सोसायटी त्यांच्या कार्यक्षेत्रात किंवा त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तिने इथून कमीत कमी उलटी गंगा म्हणतात त्याला, उलटी गंगा साधारणतः इथून 16 ते 17 किलोमीटरवर लिफ्ट पद्धतीनं चंद्रबे साहेबांनी दोघांनी म्हणजे असं आमदारांनी तिने कळे धरण तुंबिवलं, परत सुळ्यावरनं वर घेतलं आंबर्यापर्यंत. आणि आंबर्यावरून लिफ्ट तिथं म्हणजे कारखान्याच्या मोठऱ्या बसवून वर मासुर्ली खोऱ्याला वर पाणी दिलं. त्यामुळे अगदी उलटी गंगा म्हणतात त्याला, उलटी गंगा. तर ते पाणी दिल्यामुळे इथलं नंदनवन झालंय आणि आत्ता काय प्रश्न मिटवला असते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.